नाशिक, छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, बेंगळुरू, परभणी, लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने लातूर, शादनगर, हिंगोली, अमरावती, परभणी, पुणे, नाशिक, नंदुरबार, सुरत या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। तरी जुनाट वेदनाग्रस्तांनी 10 ते 15 मिनिटात वेदनामुक्त व्हावे असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे। पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि लातूर येथील सुप्रसिद्ध नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम, डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प लातूर या ठिकाणी 14, 15, 16 जून रोजी 3 दिवस, शादनगर या ठिकाणी 26, 27, 28 जून रोजी 3 दिवस, हिंगोली या ठिकाणी 30 जून आणि 1, 2 जुलै रोजी 3 दिवस, अमरावती या ठिकाणी 3, 4, 5 जुलै रोजी 3 दिवस, परभणी या ठिकाणी 6, 7, 8 जुलै रोजी 3 दिवस, पुणे या ठिकाणी 19, 20, 21 जुलै रोजी 3 दिवस, नाशिक या ठिकाणी 22, 23, 24 जुलै रोजी 3 दिवस, नंदुरबार या ठिकाणी 25, 26, 27 जुलै रोजी 3 दिवस आणि सुरत या ठिकाणी 29, 30, 31 जुलै रोजी 3 दिवस वेदनामुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे। या थेरपीच्या जादुई स्पर्शाने मान, पाठ, कंबरदुखी, मणक्यांचे गॅप, गुडघेदुखी, हातापायांना मुंग्या येणे, नस आखडणे, दबणे, मणक्यांचे आजार कमी होतात आणि 10 ते 15 मिनिटात वेदना गायब होतात। या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला असून आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि आयुष प्रमाणित औषधांचा एकदा अवश्य लाभ घ्यावा। तसेच रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी 86 05 07 37 97 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केले आहे। काय त्रास होता? मान बिलकुल हलत नव्हती। ओके, अजून काही नाही, म्हणजे खांदा असं वर नव्हतं जात, इथपर्यंत हात वर जायचा त्रास व्हायचा? त्रास व्हायचा। किती दिवसानं मान आणि खांद्याचा प्रॉब्लेम होता? 1 वर्ष झालं। 1 वर्ष? 1 वर्ष तुम्ही डॉक्टरला नाही दाखवले? दाखवले, भरपूर डॉक्टर दाखवले। भरपूर डॉक्टरला? किती डॉक्टर दाखवले 1 वर्षात? 4-5 डॉक्टर तरी कमी नाही झालं? मग आता जे आपले डॉक्टर पुण्याहून आले शेख इमाम साहेब, त्यांच्या थेरपीने किती मिनिटांमध्ये वेदनामुक्त झाला? 20 मिनिटांमध्ये क्लिअर झालं। किती मिनिटात? 20 मिनिटं फक्त? अरे वा, किती इंजेक्शन दिले मग तुम्हाला आता? नाही, इंजेक्शन नाही। मेडिसिन किती खाऊ घातले? काही नाही। मेडिसिन नाही, इंजेक्शन नाही, कुछ नाही, काही फक्त थेरपीने clear 1 वर्षाची वेदना 20 मिनिटात गायब झाल्या। वा वा, ग्रेट। मग आपल्यासारखे भरपूर लोक वेदनाग्रस्त आहे, अशा लोकांना काय संदेश देणार आपण? सगळ्यांनी हा उपचार घ्यावा आणि लवकरात लवकर बरं होतं। तुम्हाला कसं माहिती झालं तर नाशिकमध्ये डॉक्टर शेख इमाम साहेब येणार म्हणून? माझे मित्र होते, त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलं तुम्हाला। मग तुम्हाला पाहिल्यावर असं खरं वाटलं होतं की 10-15 मिनिटं चांगलं होऊ शकते? हो हो, खरं वाटलं होतं? मग तुम्ही डायरेक्ट आलो आणि वेदनामुक्त होऊन चाललो? ओके, गुड। इंजेक्शन किती दिले तुम्हाला? इंजेक्शन नाही दिले। गोळी औषध खाऊ घातले? नाही, काही नाही, फक्त थेरपीने एकदम मुक्त झाले। बाबा, काय नाव आपलं? चंद्रकांत गोळे, कुठून आलं? खारघर। काय काय त्रास होतं? मणक्याचा त्रास कंप्लीट कमरेपासून पायापर्यंत। ओके, त्याच्यामुळे काय व्हायचं तुम्हाला? तो जवळजवळ आता 8-10 वर्ष। नाही, काय व्हायचं मग त्याच्यामुळे? त्याच्यामुळे मला चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, जास्त वेळ उभं राहता येत नव्हतं। ओके, म्हणजे एवढा त्रास होता? हा. आणि वरती खांदे दुखत होते। खांदे दुखत होते? हा. ते पण किती वर्षांनी? सगळं त्रास किती वर्षांनी तुम्हाला? खांद्याचा आता सध्या झाला होता, पण ओके. खाली कमरेपासून तर त्याला जवळजवळ 7-8 वर्ष। 7-8 वर्ष झाली। मग डॉक्टर लवकर नाही दाखवलं तुम्ही? डॉक्टरला दाखवलं, सर्व किती डॉक्टर दाखवले? झाले 4-5 डॉक्टर दाखवले। MRI, एक्सरे रिपोर्ट काढले? बस ऑपरेशन करा, ऑपरेशन करायला सांगितले, हा, बस. तरी कमी झालं नाही? बस. मग तुम्ही आता डॉक्टर शेख इमाम साहेबाकडे आलो पनवेलमध्ये, त्यांच्या थेरपीने किती मिनिटं चांगलं वाटायला तुम्हाला? आता अर्ध्या तासात व्यवस्थित वाटते, एकदम मस्त। चलून बघितलंय? चालून उभा राहून बघितलं, बघितलंय? सर्व उभं राहून. काही त्रास वाटते आता? काही त्रास म्हणजे जीव आल्यासारखं वाटते? होय, वा वा, ग्रेट। मग डॉक्टर साहेबांनी कमरेत आणि मनगेत किती ऑपरेशन सोडले, इंजेक्शन सोडले? काही नाही, एक पण नाही सोडली? अरे वा। आणि औषध किती खाऊ घातले? काही नाही। वा वा, ग्रेट। फक्त थेरपीने चांगलं झाले? Therapy घेतली. मला कमरेचा, हाताचा आणि गुडघ्याचा त्रास होता। किती वर्षांनी त्रास होता? 2-3 वर्ष झाली। 2-3 वर्ष झाले? अरे वा। मग डॉक्टर नाही दाखवले? दाखवलं खूप डॉक्टर दाखवून, कमी नाही झाले? कमी नाही। मग आता तुम्ही डॉक्टर शेख इमाम साहेबाकडे आलो पनवेलमध्ये खारघरून, त्यांच्या थेरपीने किती मिनिटात वेदनामुक्त झालं तुम्ही आणि काय काय त्रास कमी झालाय आणि आता कसं वाटते? आता खूप बरं वाटतंय आणि 15-20 मिनिटात मला खूप बरं एकदम वाटलं. ओके? एकदम गुडघे वगैरे मांडी घालता येत होते पहिले? घालायला येते आता। पहिले येत होते? पहिली नव्हती आता येते? बाजी, क्या नाम आपका? आयशा परवीन, कहाँ से आए आप? इस्लामपुर से। इस्लामपुर से नांदेड़ में आए आप, खोजो कॉलोनी में, नांदेड़ रोड।
तो क्या तकलीफ थी आपको? मेरे पास नसों की बहुत तकलीफ थी, हाथ उठ नहीं पाता था, अंदर में बहुत सारी तकलीफें थी, गर्दन ऐसे फिरा नहीं सकती थी, अल्हम्दुलिल्लाह ऐसे फिरा रही हूँ, नीचे ऊपर करने में बहुत तकलीफ थी। इतना दर्द था? बहुत तो कब से प्रॉब्लम था ये? मेरे को 10 साल से था 10 साल से? जी। तो किधर डॉक्टर को वगैरह नहीं बताए? मैं ऐसे सारे डॉक्टर को बताते रहे, दर्द की गोली लेके खाते रहे, जब तक अच्छा, सही नसों को नहीं बताई। जब तक अच्छा लगता था सिर्फ गोली जब तक खाते जब तक। तो अभी वो 2 डॉक्टर, दिन ही अच्छा लगता, तीसरे दिन तो फिर बर्दाश्त करते थे। ओके, तो अभी डॉक्टर शेख अली साहब है पुणे से, जी। उनके थेरेपी से आपका जो कितने साल का दर्द था? 10-12 साल का दर्द है। 10-12 साल का? आधे घंटे में किधर चलेगा पता ही नहीं चला कि मुझे है था ही दर्द का, सिर्फ आधे घंटे में? सिर्फ आधे घंटे। तो डॉक्टर साहब ने अंदर गोली वगैरह खिलाई होंगी नहीं, आपको? कुछ भी नहीं, सिर्फ गोली भी मसाज नहीं खिलाई? किया, इधर हाथ महीने में मसाज किया, आराम से बहुत बेहतरीन इलाज किया। जी। और अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला डॉक्टर को भी अच्छे रखे, आने वाले पेशेंट का जो दुआ ले रहे, दुआ देने की जरूरत नहीं, वो खुद निकल पा रहे। माशाल्लाह माशाल्लाह। अल्हम्दुलिल्लाह जो अपन दवाएं लगेंगे 1-2 लाख रुपए, वो चंद कीमत में अल्हम्दुलिल्लाह अच्छी हो जाए। ओके, और आपके साथ में कौन कौन आए वाले हैं? मेरे घर के 5 है फैमिलियाँ, 5 जनों को कैसा रिजल्ट आया? अल्हम्दुलिल्लाह सभी अच्छे, सभी अच्छे। आपने काफी दर्द था, हमारे जी, शौहर को भी बहुत दर्द था। आपके शौहर का हाथ ऊपर नहीं जाता था, तो हाँ, अल्हम्दुलिल्लाह अभी हाथ ऐसी था, अल्हम्दुलिल्लाह ऐसा जा रहा है, मेरा खुद का भी हाथ कभी पीछे क्या नहीं बात है, गया, क्या कभी माशाल्लाह। ऐसा नहीं हुआ रहा था, ऐसा गुन पाई। नहीं, ऐसा नहीं होता था उनका? नहीं गुन पा रही है, कुरान शरीफ कई बार मेरे हाथ से गिर चुकी, मैं पढ़ाती हूँ लेकिन कुरान शरीफ गिर जाती थी। इतना और तो दर्द, इतनी तकलीफ थी आपको? बहुत बर्दाश्त की, सही डॉक्टर ही नहीं मिला। ओके, डॉक्टर अभी सब बहुत अच्छे हैं। जी जी, तो आप सब भी आइए जी। और मैं तहे दिल से कह रही हूँ, डॉक्टर का शुक्रिया मैं भी अदा करती हूँ। जी। और आप खुद अगर जब डॉक्टर का इलाज करेंगे तो पता नहीं आप कितनी दुआएं देंगे, काफी दर्द निकलता है यहाँ मेरे दुआ सामने देने की भी। जरूरत ही नहीं, दिल से दुआ नहीं कर रही? बिल्कुल दिल से दुआ निकल रही। यहाँ पे तो कॉलेज मारी भी औरत भी आई हमारे सामने, अल्हम्दुलिल्लाह वो हरकत करके भाग गई। काय त्रास होता आपल्याला? कमरेचा त्रास होता आणि पायाला आणि हाताला त्रास होता. म्हणजे पायाला पण हाताला पण त्रास होतं, मुंग्या वगैरे येत होत्या काय? ओके, उठता बसता त्रास होत होता कमरेमध्ये. किती वर्षापासून होत आहे? जवळपास 5-6 वर्षापासून 5-6 वर्षापासून. मग इथं डॉक्टरना वगैरे नाही दाखविला? दाखवलं ते. काय म्हणले मग डॉक्टर? गॅप वगैरे आहे मी गॅप आहे म्हणले, काय ऑपरेशन वगैरे म्हणले का? नाही ऑपरेशन ऑपरेशन नाही, म्हणजे फक्त गोळ्या वगैरे दिल्या तोपर्यंत चांगलं वाटलं. ओके, मग पुण्याचे डॉक्टर शेख अली साहेब आले, त्यांच्या थेरपीनं तुमचा ते 2-4 वर्षाचा त्रास होता ते किती मिनिटामध्ये क्लिअर झालं? एका 15 मिनिटात फक्त 15 मिनिटामध्ये. मग डॉक्टर साहेबांनी किती गोळ्या दिल्या मध्ये खायला? काही दिले. गोळी खायला दिली नाही मध्ये? इंजेक्शन दिले असेल मग? इंजेक्शन नाही, गोळी नाही, काही नाही, फक्त त्यांच्या हाताच्या थेरपीनं तुमचं जे 2-4 वर्षाचा त्रास होतं ते पूर्ण क्लिअर झालं. ओके, आपल्यासारखे भरपूर पेशंट वेदनाग्रस्त आहेत, त्यांना काय मेसेज काय देणार? काही नाही, अली सरांनी जे वेदनाग्रस्त करण्यासाठी इथे नांदेडला जी भेट दिलेली आहे, ओके तर सर्वांनी यांचा लाभ घ्यावा. ओके, आणि डॉक्टर साहेबबद्दल काय सांगणार? यांचे आभार व्यक्त करणार. ओके. NTV न्यूज मराठी, लातूर.